नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाली असून याचा जल्लोष नवी मुंबई भाजप जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला। संगीताच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्यही केले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांनी बहरून गेला होता। यावेळी प्रतिक्रिया देताना माजी खासदार संजीव नाईक यांनी मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असून देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्याचे सांगितले। आगामी 5 वर्षांमध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरू होईल। मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुढील 5 वर्षांची पायाभरणी देखील करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधकांनी केला। मोदीजींचे सरकार पुन्हा येणार नाही असा दावा विरोधक करत होते, परंतु तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार आहे असे सांगून विरोधक आरोप करीत राहतील। सत्ताधारी म्हणून जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करूच। लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या उणिवा दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त करू असा विश्वास संजीव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। या आनंदोत्सवामध्ये अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत, माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, नवीन गावित, अमित मढवी, अरुण पडदे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।